श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या संकल्पनेतून गेली कित्येक वर्षापासून दख्खन केदार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सेंट्रल प्लाझा ज्योतिबा डोंगर येथे भाविक भक्तांसाठी विनामूल्य मोफत दवाखाना उभारला जातो। या दवाखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत असंख्य भाविकांनी याचा लाभ घेतला असून या सेवेचा वसा असाच चालू ठेवत याही वर्षी दख्खन केदार सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री रोहित मिटके व व्यंकटेश हेल्थ केअर तसेच वीरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही पालखी मार्गावर मोफत हॉस्पिटलचा उपक्रम राबवला होता। यांच्या माध्यमातून असंख्य भाविकांची आरोग्याची काळजी घेत त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले। तसेच चैत्र यात्रेत लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल होत असतात। यावेळी गर्दीमुळे रुग्णवाहिकेला डोंगर भागात सर्वत्र पोहोचायला वेळ लागतो। अशा वेळी उपचारासाठी कित्येकापर्यंत पोहोचता यावे व जागेवर तातडीने उपचार करता यावे यासाठी बाईक ॲम्ब्युलन्सची अभिनव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री रोहित मिटके यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते। या उपक्रमामुळे भाविकांना वेळेवर जागेवर उपचार मिळाले आणि संभाव्य गंभीर परिस्थिती टळली। तसेच यावर्षी दवाखान्यात प्रथमच एक्स-रे सुविधा सुरू केल्यामुळे भाविकांना तात्काळ उपचार करणे सोपे झाले। या मोफत हॉस्पिटलची सेवा सोमवार दिनांक 30 मार्च 2026 ते गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 पर्यंत उपलब्ध होते। यंदा या उपक्रमाच्या माध्यमातून 15,000च्या वर भाविकांनी लाभ घेतला असल्याचे श्री रोहित मिटके यांनी सांगितले। या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून या उपक्रमामुळे यंदाची यात्रा अधिक सुरक्षित व आरोग्यदायी झाल्याचे मत भाविक भक्तांनी व्यक्त केले। तसेच या यात्रा मार्गावर वीरा फाउंडेशनचे श्री निलेश कावडे यांनी 16,000 पाणी बॉटलचे वाटप केले। या मोफत हॉस्पिटल उपक्रमासाठी श्री योगेश दादा गावरान मिसळ, डॉक्टर सुमित सर, डॉक्टर प्रगती रुपनर, डॉक्टर सुमित सर, श्री हेमंत कडागोल, श्री अमर माडिमगिरी, श्री रजत मोटे, श्री अक्षय साळुंके, श्री अजित सांगळे व यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट कोडोली यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे दख्खन केदार ट्रस्टचे अध्यक्ष श्री रोहित मिटके यांनी सांगितले। अनिल सांगळे, ज्योतिबा डोंगर।